तर काशी यात्रेच्या व्हिडिओचा हा पार्ट 2 आहे। पार्ट 1 पाहिला नसेल तर आय बटनमध्ये लिंक आहे। आणि म्हणलं मी जबलपूरमध्ये आल्यानंतर भेटूया आपण। जबलपूर येईपर्यंत मला इतकी झोप आली की मला माहीतच नाही। शेवट महाराजांच्या भजनामुळे जेव्हा जाग आली तर प्रयागराज पार जवळ आलो होतो। तर अशा प्रकारे आपण आता प्रयागराज चौकी जंक्शन पर्यंत पोहोचलेलो आहे। तर रात्रीचे कितने नहीं बता सकते, नहीं बता सकते, एक नंबर नहीं बता सकते यार। हाँ, और इथं आपल्याला कुणी पण रस्ता विचारायला आलं जसं काय आपल्याला सगळं माहिती आहे। इथं मीच माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आलो आहे। त्यांना काय सांगायचं आता की मला माहीत नाही म्हणून मी सांगतोय त्यांना वाटत आहे ह्याला सगळं माहिती आहे। एक नंबर प्लॅटफॉर्म विचारलं, एकाने तिकीट घर कुठे विचारलं आणि मी त्यांना सांगितलं मला माहिती। तर अशा प्रकारे आपण आता आहोत प्रयागराज चौकी रेल्वे स्टेशनवरती। प्रत्यक्षात हे मोठं जंक्शन आहे। आपल्या अजून जेवण पार्सलवाल्याने आपल्याला फोन केला नाही, काय झालं नेमकं मॅटर बघावं लागणार आहे। हे सरला आहे का, लेट आला आहे का, येतच नाही। आणि ही आहे आपली दानापूर एक्सप्रेस, जी की काल रात्री आपण दौंड क्वाड लाईन स्टेशनवरून बसलो। आतापर्यंत ती काल रात्रीपासून धावतेच आहे। ती काही दमायचं नाव घ्या नाही, प्रवास संपायचं नाव घ्या नाही, अंतर संपायचं नाव घ्या नाही। आणि या स्टेशनवरती बरीच गर्दी, जाम गर्दीच गर्दी। हे काय माझ्या बघू शकता एकदम रेलचेल आहे, कोणाचं काय प्रत्येकाची वेगवेगळी कामं। आता हे सगळे मला वाटतं पुढच्या बाजूने आले ह्या फ्लायओव्हरचा वापर करण्यासाठी। फ्लायओव्हरवरती पण इथून भरपूर गर्दी दिसते, कॅमेऱ्यात नाही दिसायची तेवढी, पण बघूया। मला वाटतं आता आपण आहे ना S2च्या रेंजमध्ये जाऊन थांबायला पाहिजे, जेणेकरून आपलं जेवण आलं आहे ते आपल्या ताब्यात भेटेल। डाळ भात भाजी
चपाती आणि पनीर, कांदा, लोणचं अशा बऱ्याच आयटमसोबत आपला डबा आलेला आहे. तर जरा खाऊया. तर हा होता पार्ट 2. पार्ट 1ची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. पार्ट 3साठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता.